आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। शिवम शौर्य सुरक्षा अभियान यांच्या अंतर्गत राजाराम बापू पाटील माध्यमिक विद्यालय मांगले या शाळेत एक अतिशय छान प्रकारचा एक उपक्रम सादर करण्यात आला आहे। या उपक्रमाद्वारे आम्हाला हिंसक प्राण्यांशी स्वतःचा बचाव कसा करायचा व त्याचबरोबर आम्हाला अतिशय छान प्रकारे मोलाचे मार्गदर्शन झाले। त्या प्राण्यांविषयी माहिती मिळाली व अपेक्षित नसताना देखील घडलेल्या अशा प्रसंगीला सामोरे कसं जायचं, स्वनिर्भर व्हायचं याविषयीची अतिशय छान प्रकारचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले। विक्रम नाईक दादा यांनी आम्हाला एकदम छान विराज नाईक दादा यांनी आम्हाला अतिशय छान प्रकारचे मोलाचे मार्गदर्शन केले। त्याचबरोबर वन विभाग खात्याने देखील आम्हाला एकदम छान प्रकारचे मार्गदर्शन केले। आम्हाला समजण्या इतपत खूप काही सांगितलं। आम्ही आता स्वनिर्भर होऊ शकतो इतपत आम्हाला खूप छान प्रकारचे माहिती सांगितली। त्याबद्दल राजाराम बापू पाटील माध्यमिक विद्यालय मांगले या शाळेची मी विद्यार्थिनी कुमारी अलिशा सलीम नदाफ विराज नाईक दादा व आमच्या संस्थेचे सचिव माननीय श्री मोहन पाटील दादा यांचे खूप खूप आभारी आहेत की त्यांनी आम्हाला असे उपक्रम उपलब्ध करून दिले व आम्हाला इतक्या छान प्रकारची माहिती सांगितली। धन्यवाद। मानसिंग भाऊ लोक कल्याण अभियान व वन विभाग शिराळा यांच्या संयुक्त विद्यमाने राजाराम बापू पाटील माध्यमिक विद्यालयात आज शिवम शौर्य अभियान राबवण्यात आले। या कार्यक्रमातून आम्हाला समजण्यात आले की आपली सुरक्षा कशी करायची। त्या शिवमने जसं धाडस करून आपल्या बहिणीला वाचवले तसे आपण आपली सुरक्षा कशी करायची हे समजले। हिंस्र प्राण्यांबद्दल आम्हाला माहिती मिळाली। तरस, बिबट्या, गवा यांची माहिती आम्हाला आज मिळाली की ते त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मानवी वस्तीवर हल्ला करत आहेत। त्यांना आपणच बोलवत आहोत की आपण जर त्यांना पोल्ट्री मधला कचरा प्राणी असेच टाकले तर ते त्यांना त्यांचं खाद्य मुबलकतेने उपयुक्त होते। जे आपण जर ते टाळलं तर ते प्राणी आपल्यावर परत हल्ला करणार नाहीत। आम्हाला हे समजले की आपणच जर काही गोष्टी टाळल्या तर परत ते प्राणी आपल्यावर हल्ला करणार नाहीत। मी विराज नाईक दादा व मोहन पाटील दादा यांचे आभार मानते की त्यांनी आम्हाला हे मार्गदर्शन उपलब्ध करून दिले। थँक्यू।